नमस्कार मंडळी. फार आनंद झाला परत भेटीनं. आमचं काय आहे, आमचं जसं जसं वय होत जातं ना तसं तसं आपलं कोणीतरी ऐकावं असं वाटायला लागतं. अनुभवाचा साठा खूप असतो, पण कमी असते ती श्रोत्यांची. दिवसातला आमचा हा दुसरा अड्डा. तर हा असा हिमालय पसरलाय पुढे पुढे. साधारणपणे शत्रू सैन्य हे इकडे, आपलं सैन्य साधारणपणे हे इथे. तर शत्रू सैन्य कुठून प्रवेश मिळवेल? आता हे आम्हाला कसं कळणार? अगदी सोपं आहे हो. कमी उंचीच्या भागातून. आणि शत्रू सैन्याने डोकं वर काढलं की आपले रणगाडे निघाले सू 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 करत. शत्रूला पार धोबी बचाड. कोण सुसू करताय? कोणी सुसू करत नाहीये अण्णा. या जोशाचा रणगाडा चाललाय. रणगाड चालू आहे. चालू दे. अण्णा चुकून खरं बोलले. कोणत्याही परिस्थितीमध्ये शत्रूला कमी लेखायचं नसतं. आणि रणगाडा सुसू करत नाही चालत. माझा एक मावस मेवणा लष्करात आहे. बढत्या मिळवत मिळवत ऑर्डरली काय झालाय तो सांगत होता की रणगाडा थडाक 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 चालतो. ऑर्डरली का? वा, बराच मोठ्या हुद्द्यावर गेलाय की. रिटायर्ड झाला की त्याला म्हणा एक रणगाडा घेऊन ये. सकाळी हनुमान टेकडीवर जायचंय, चालला रणगाडा घेऊन. मंडईत जायचंय, चालला रणगाडा घेऊन. धडाक 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 धडाक. अरे चला हा बाजूला. आणि हे काय मफलर टाकून युद्ध कसलं खेळत बसलाय? खरंच युद्ध झालं तर ते तूप तांदूळ सगळं महाग होईल. त्याचा विचार करा. अरे भिकंबटा, अरे बाबा त्याची चिंता आम्हालाच करायला पाहिजे. त्या शनीच्या देवळाची व्यवस्था आहे याच्याकडे, त्यामुळे याला तेलाची चिंता नाही. तांदूळाच्या पुरचुंड्या गाठीला बांधता बांधता याला वेळ पुरत नाही. बरं भांडवल काय तर आयुष्यात एकदाच केलेलं पाठांतर. पण ते आयुष्यभर पुरवावं लागतं. 40 वर्ष पोरांचा धोबीघाट करून उरलेलं आयुष्य आरामात बसून खायला पेन्शन देत नाही कुणी आम्हाला. कारण हा बाजूला अजून 4 सत्यनारायण पूजा, 2 मुंजी, 1 वास्तुशांत, सगळं आटोपून परत यायचे. अरे शिव नको ना. शिव 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 शिव. आमची संघटना सातत्यानं काही ना काही विधायक कार्य करत असते आणि सरकारी मदतीशिवाय ते पारही पाडत असते. त्यासाठी कुदळी, फावड्या, झाऱ्या ह्या सुद्धा आम्ही इथं आणून ठेवलेल्याच आहे. त्याचं काय, आम्ही काय करतो, टेकडीवर फिरायला जायच्या निमित्तानं कुठं कुठं बी लावतो, एखादं रोपटं लावतो, त्याला पाणी घालतो आणि नुसतं प्रदूषण प्रदूषण असं कोकलत न बसता गप्प राहून आपल्याला झेपेल तेवढं काम करतो. गेली 2 वर्ष आम्ही पुणेकर आंबे खाऊनच्या टाकून दिलेल्या कोई गोळा करतो आणि त्या कुठं कुठं टाकून देतो. त्यातून रुजतील तेवढ्या रुजतील, डेरेदार वृक्ष बहरतील. आणि या कामामध्ये पुढाकार आहे तो आमच्या या शिपाई गाड्याचा. एकदा काय झालं, खूप कडकडून भूक लागली म्हणून जेवण्यासाठी भर माध्यान्नीच्या टळटळीत उन्हामध्ये हा निघाला होता घरी. चंपा, ए शर्या, अरे आंबे खायला येत आहे ना? चला. मी हात येऊ का? खरं म्हणजे नको, पण एकंदरीत अवतारावरून सभ्य दिसताय म्हणून प्रवेश नाकारत नाही. या. आभार. आंबे खाणं हा आमचा अगदी खाजगी सोपस्कार. पण दिवसात असे काही आलेत की काही बोलता येत नाही. असो, काय नाव तुमचं? मेजर दादा भोसले, रिटायर्ड. अहो, मेजर असा नाहीतर मायनर असा, आमच्याकडे काय काम आहे ते बोला. विधवा समस्या समितीला मदत नाही. बोलोपासक मंडळीचं खुळात चंदा नाही. नाही, काहीही मागत नाही. मग लेखणी मोडा आणि तलवारी हातात घ्या असा कोणाचा तरी लेखी उपदेश घेऊन आला असाल. नाही.
म्हणजे मग तुमचा काहीतरी वेगळा डाव दिसतोय. म्हणजे येणारा माणूस काहीतरी मागायला किंवा काहीतरी उपदेश करायला किंवा काहीतरी वेगळाच डाव टाकायला आला असेल असं कशावरून? अनुभवावरून. गेली 70 वर्ष पुण्यात आहे. अहो भर मध्यानीला यापेक्षा वेगळ्या कामाला कोण येईल एडच्या? पण तुमचं काम नाही सांगितलं. आम्ही आंब्याच्या कोळी गोळा करतो. कोळी? हो, म्हणजे बाठे. ते लक्षात आलं हो, पण एखाद्या भोसल्याने पुण्यात खानावळ सुरू केल्याचं ऐकवत नाहीये. खानावळ? आणि ती कशाला? अहो हे खानावळवाले आंब्याच्या कोळीच्या घराचं पीठ करतात आणि कणकेत मिसळून वापरतात असं ऐकलं होतं. तसं नाहीये. आमची एक सेवानिवृत्ताची संघटना आहे. या मोसमामध्ये आम्ही आंब्याच्या कोळी गोळा करतो आणि पावसाळ्याच्या आत डोंगरात घाटात फेकून देतो. जगतील त्या जगतील, वाढतील त्या वाढतील. तेवढंच हिरवं धन या समाजाचं. आलं लक्षात. म्हणजे पुढच्या पिढीला मालकी हक्काच्या वादानं कोर्टात जायची सोय केली. असो, एका कोळीला 1 डब्बू पैसा पडेल. आपण एरवी तुम्ही चौकात फेकून दिल्या असत्या. एरवी आम्ही आग लावली असती, पण आता आमच्या व्यापारी दृष्टीला समोर धंदा दिसतोय. बोला, कोय हवी आहे का देऊ टाकून? नको नको, टाका इकडे टाका. लाभ. भोसले शांत उभे राहा. आज दिवसभरात करंडी खाली करतोय बघा. देशमुखांनी भोसलेचा 2 तास पुतळा केला. कावळ्यानं घाण करायची काय ती फक्त बाकी होती. अहो हातातली आंब्याची एखादी फोड देणं तर सोडाच, पण त्या महात्म्यानं याला पाणी विचारलं नाही का 2 घटका सावलीला टेका असं सुद्धा म्हणाला नाही. पण पानपतावरून युद्ध मारून आल्याच्या आविर्भावामध्ये भोसले मात्र पिशवीतनं कोळी घेऊन आला, अगदी खिशातले पैसे मोजून. हे बघा, या युद्धात कोणालाही रस नसेल तर मी हे आवरून ठेवतो. स्वतःला काय चर्चिल समजलात महोदय? आता हा आचरटपणा बंद करा. खऱ्या युद्धात तर कोणाला रस नाहीच आहे, तेव्हा ही लुटूपुटूची लढाईची तर गोष्टच सोडा. असं तोडून बोलू नका भोसले. युद्धात कुणालाही रस कसा असेल? आपल्यापैकी प्रत्येकानं युद्धाची परिस्थिती भोगलेली. त्या आठवणी मोठ्या रम्य आहेत का? आणि तुम्हाला खरं सांगतो, एक वेळ ते युद्ध परवडलं, पण स्वातंत्र्यानंतर स्वतःच्या प्रपंचाचं युद्ध लढता लढता प्रत्येकाच्या अगदी नाकी नऊ आले. बाबा, आम्ही दोघे ऑफिसला निघालोय. उत्तम, निघा. बाबा, बोला. आई घरात आहे. ते माहिती आहे मला. 40 वर्षांचा संसार होऊन गेला आमचा. ती कुठं बसून काय करत असेल हे सुद्धा सांगू शकेन मी. मामांजी, ह्यांना तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. ते पण कळतंय मला. इतकी वर्ष त्याची आई वकिली करत असे, आता तू करतेस. फरक इतकाच. बोला विवेकराव, काय हवंय? नाही म्हणजे बाबा, आम्हाला असं म्हणायचं की हे घर जरा लहान पडतंय ना आपल्याला. हा विनोद असेल तर तसं सांगत चला, म्हणजे हसून घेता येईल. अहो खरंच मामांजी, हा वाडा आपला स्वतःचा आहे. त्यातल्या 5 खोल्या आपल्या ताब्यात आहेत. आम्ही दोघं, तुम्ही दोघं आणि आमचं एक नातवंड, अशी 5 माणसं आपण राहतो. आता इतक्या माणसांना जर ही जागा कमी पडत असेल तर राष्ट्रपती भवन वगैरे मिळतंय का ते बघा. नाही बाबा, म्हणजे मंदा काय म्हणाली की परिस्थिती आहे अशी काही राहणार नाही. हो म्हणजे मुलं बाळ वाढली, पाहुणे रावळे येणार. शेजारचा काणे पुढच्या वर्षी सोडतोय जागा. त्या 3 खोल्या आपल्या ताब्यातच ठेवू.
आणि अगदी एका वर्षात राहण्याची पंचायत होईल इतकी मुलं बाळ वाढण्याची शक्यता कमी दिसतेय मला. आणि त्या बाबतीत तुम्ही अण्णासाहेब कर्व्यांच्या मुलाचा सल्ला घ्यावा हे बरं. पण वाडा जुनाट आहे. थांब, हा वेगळा मुद्दा आहे. विवेकराव, जागा लहान असण्याचा मुद्दा निकालात निघाला. पण बाबा, मंडा म्हणते तेही खरंय. अगदी खरंय. आपल्या 3 पिढ्या हा वाडा वापरतायत, तेव्हा तो नवा कोरा कसा असेल? आपल्याकडे येणारे जाणारे खूप असतात. आणि मी युडीसी झाल्यापासून तर जास्तच वर्णन सुरू झाली आहे. युडीसी म्हणजे काय रे? अप्पर डिव्हिजनल क्लार्क. असं मला वाटलं की अप्पर डिस्ट्रिक्ट कलेक्टर. इतकं काही टोचून बोलायला नको हा मामांजी. तू एवढं मनावर घेऊ नकोस सुनबाई. आमच्या रक्तातच तो गुण आहे. उद्या तुझा मुलगा सुद्धा असंच बोलेल. ते सोडा. पण 4 चौघं आले तर या जुन्याट वाड्याची बाई लाज वाटते. आता आम्हीही जुनाट झालो, आमचीही लाज वाटत असेल. नाही तसं नाही. नाही कसं असणारच. आम्हाला वाटतं आम्ही वानप्रस्थाश्रम स्वीकारून काशी यात्रेला जाऊ. खरंच का तुमची तशी इच्छा आहे? आमच्या इच्छेचा प्रश्न येतोच कुठे सुनबाई? आम्ही असताना तुम्हाला दोघांना स्वतंत्र व्यवहार करण्याची संधी कशी मिळणार? आणि आम्हालाही अनुभव मिळाला पाहिजे नाही का? प्रश्नच नाही, प्रश्नच नाही. काशी यात्रेला जाताना मराठवाड्यातून जाऊ. जालन्याला तुझ्या आई वडिलांनाही बरोबर घेता येईल, कारण ते दोघेही आमच्यापेक्षाही म्हातारे आणि त्याही पेक्षा जास्त जुनाट आहेत. गंगेत देहार्पण करायची वेळ आली तर एकाला दुसरा असलेला बरा. आयुष्यात कधी एक वाक्य सरळ बोलतील तर शपथ. मला ते जमणार नाही सुनबाई. आणि तुम्हाला जर सरळ बोलणं आवडतंय आणि जमतंय तर तुम्ही स्पष्ट बोला की. उगाच वाडा जुनाट आहे, लहान आहे अशी कोडी कशाला घालताय? आणि हा तुझा पोपट गप्प का उभा आहे? का त्याला शिकवणी कमी पडली? मला कुठे शिकवायची गरज नाही. मला माझी स्वतःची मतं आहेत. अरे वा, हे नवीन आहे. पण असू दे. बोल, पुढे काय ते बोल. बाबा, आम्हाला असं वाटतं की आपला हा वाडा विकावा आणि डेक्कन जिमखान्यावर एक टुमदार बंगला बांधावा. हा वाडा माझ्या सकट विकलास तरी डेक्कन जिमखान्यावर जमिनीचा तुकडा सुद्धा मिळणार नाही. पुढे बोल. तुमचे प्रॉव्हिडंट फंडाचे वगैरे पैसे आहेतच की. अरे वा, म्हणजे तेही तुमच्या लक्षात आहेत. पण समज तेही सगळे पैसे घातले तरी तो बंगला पूर्ण होणार नाही. उरलेला आम्ही कर्ज काढू. आणि आयुष्यभर दोघेही नोकरी करत फेडत बसू. तुम्हाला जी काही मुलं बाळ होतील ती तुमची आई सांभाळेलच. म्हणजे तिला आयुष्यभर चुलीपासून पाळण्यापर्यंत आणि पाळण्यापासून चुलीपर्यंत फक्त खेटे घालायचे. नाही नाही, खर तर आईना आता विश्रांतीची जास्त गरज आहे. किती दिवसांनी एक जरा खरं आणि बरं वाक्य बोललीस. तुम्ही दोघेही आपल्या भोरच्या वाड्यात जाऊन राहिला तर खेडेगावची स्वच्छ हवा, ताजं पाणी, ताजा भाजीपाला, आरोग्याच्या दृष्टीने कितीतरी चांगलं. असं म्हणतेस म्हणजे आमचे प्रॉव्हिडंट फंड ग्रॅच्युइटीचे पैसे तुमच्या ताब्यात देऊन आम्ही भोरला थंड हवा खायला जावं असं म्हणताय? मधून मधून तुम्ही यायचं ना पुण्याला. 8-15 दिवस मस्तपैकी आपल्या स्वतःच्या बंगल्यात घालवायचे. मग पुढे आहेच थंड हवेच्या ठिकाणी. छान आहे, कल्पना छान आहे. आवडली ना तुम्हाला? तर पण थोडा विचार करायला हवा. करा, पण बाबा जरा लवकर विचार करा. म्हणजे आम्हाला कर्जासाठी अर्ज द्यायचा आहे ना. संध्याकाळपर्यंत सांगतो की लगेच अंमलबजावणी. चालेल. चल ग. असे सासू सासरे मिळायला भाग्य लागतं ग बाई. हे काय सामान कोणी काढलं? तू थांब ग. म्हणजे बाबा तुम्ही भोरला जायची तयारी पण केलीत? थांब,
उगाच गैरसमज नको. आम्ही जन्मभर पुण्यात राहिलो. आमच्या काळजाची नाती इथल्या माणसांशी, इथल्या मातीशी जुळलेली आहेत. आणि स्वतःच्या स्वार्थासाठी आईबापांना त्यांची जन्मभराची कमाई स्वतःच्या खिशात घालून देशोधडीला लावणाऱ्या मुलांच्या नात्यापेक्षा ती अधिक घट्ट आहे, चिवट आहे. हे तुमचं सामान आहे. आवश्यक ते सगळं त्यात आहे. अगदी शिधा देखील आहे. टांगा सुद्धा सांगून ठेवलेला आहे. आणि तुमची स्वतःची स्वतंत्र व्यवस्था करायला तुम्ही दोघही समर्थ आहातच. कोण रे तो कुरकुरतोय प्रपंचाविषयी? जोशी असणार, मूर्खाचा रड्या लेखाचा. तरी बरं सुतासारखा सरळ झाला त्याचा प्रपंच. माझ्यासारख्या पोस्ट मास्टरच्या घरी जन्म घेऊन देशाच्या स्वातंत्र्याचा प्रपंच करणारा मुलगा जर त्याला चला 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 चला, ती कुदळ फावडी घ्या. ती माझी झाली त्या रे कुणीतरी. लावलेल्या रोपट्यांना पाणी घालायचंय. नवीन नवीन रोपटी लावायची आहेत. अंधार पडला ना की दिसेनाच होत मला. चाकोरीबद्ध साधं आयुष्य जगणाऱ्या माणसाचं उत्तुंग असामान्यत्व पाहिले कधी? मग आमच्या अण्णांकडे बघा. नोकरी संपल्यानंतर देवळाच्या देखभालीचं, पूजे अर्चेचं काम त्यांनी स्वतःकडे घेतलं. त्यावेळी स्वातंत्र्य संग्राम चालू होता आणि अण्णांचा मुलगा एकुलता एक, त्याला स्वदेश मुक्तीची चिंता लागून राहिली आणि बघता बघता त्यानं स्वातंत्र्य युद्धात उडी घेतली. काय हवंय? मिस्टर आनंद रायकर, ते देवपूजेला बसलेत. कॉल हिम. त्यांना बाहेर बोलवा. ते आत्ता भेटणार नाहीत. त्यांची पूजा 9:30 वाजता संपते, मग ते भेटतील. हो. ओके. ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मिस्टर रायकर, बोला. तुमचा मुलगा शराद आमचे गव्हर्नमेंटच्या विरुद्ध कारवाई करतो. मला ठाऊक आहे, पण तो तुमच्यासारखा परमुलखात जाऊन अरेरावी करत नाही याचा मला अभिमान वाटतो. त्यानं असं करणं बरोबर नाही. आमचं काय बरोबर आहे आणि काय चूक आहे याची अक्कल शिकवण्यासाठी कोणीतरी 7 समुद्रापलीकडून येण्याची गरज नाही. आमचं आम्हाला चांगलं कळतं. नाही, तुम्हाला कळत नाही. आमचं गव्हर्नमेंट स्ट्रॉंग आहे. तुम्ही शरादला सांगा की अशी मिस्टेक करू नको. तो माझा मुलगा आहे. त्याच्याकडून कुठलीही चूक होणं अशक्य आहे. हे फार महाग पडणार मिस्टर रायकर. आम्ही स्वस्त गोष्टींच्या नादी लागतच नाही. तो तुम्हाला भेटायला येतो. त्याचा पत्ता सांगा. सांगणार नाही. तो मला अवश्य भेटायला येतो, पण कुठल्या वेळी आणि कुठल्या ठिकाणी हे निश्चित काहीच सांगता येत नाही. तुम्ही माझ्यावर पाळत ठेवून आपलं कर्तव्य करू शकता, पण माझ्याकडून काही मदत मिळेल याची अपेक्षा करू नका. शूट ॲट साईट. 30 ताक्षणी गोळी घाला अशी ऑर्डर आहे मिस्टर रायकर. यू कॅन सेव्ह हिम. वाचू शकाल तुम्ही. नमः शिवाय, नमः शिवाय. सगळं परमेश्वराच्या हाती आहे ऑफिसर. तुम्ही किंवा मी कोणी काहीही करू शकत नाही. आय डेफिनेटली डोंट विश यू एनी सक्सेस. या आता.
मिस्टर रायरेकर, बोला. लास्ट नाईट कोथरूडच्या झाडांमध्ये आपण भेटून गेल्यानंतर वी फाउंड शराद रायरेकर. मला गोळी चालवावा लागला. आय एम सॉरी, ही इज नो मोर. माय डीपेस्ट सिंपथी अण्णा. नको. मला तुमची दया नको, तुमचं सांत्वनही नकोय. ऑफिसर, एकुलता एक मुलगा गेल्याचं दुःख जगातल्या सगळ्या बापांना सारखंच असतो. पण ती कातडी काळी असो किंवा गोरी, पण या बापाचं दुःख वेगळं आहे. हे दुःख मुलाच्या वियोगाचं नाहीये. समरातला एक सेनानी कमी झाला त्याचं आहे. निवृत्तीनंतर अध्यात्माला वाहून घेतलं मी, पण आता परत असं वाटायला लागलंय की हा कच सोडून पाटलोड नेसावी आणि कमर कसावी. कारण तुमच्या रक्त पिपासू बंदुकीच्या नळीची आग जर संपली नसेल ना, तर अशी निधडी छाती आहे समोर. आयुष्य संपतात, पण जीवन कधीच संपत नाही. अशा छोट्या छोट्या कृती आयुष्याला अर्थ देतात, जीवन कृतार्थ करतात. म्हणूनच माणसाचं माणूस पण कोमेजता उपयोगाचं नाही. ते कायम हिरवं हिरवं टवटवीत राहायला हवं. खरं ना? पंचतुंड नररुंड माळधर, पंचतुंड नररुंड माळधर, पार्वतीश आदि नमितो, पार्वतीश आदि नमितो. विघ्न वर्ग नग भग्न कराया, विघ्न वर्ग नग भग्न कराया. विघ्नेश्वर रसिको, गणपती मगतो. आपल्या सर्व इष्ट देवदेवतांचं स्मरण झालेलं आहे आणि ज्याची तुम्ही आतुरतेनं वाट पाहतात त्या पुणेरी पुणेकर याच्या प्रवेशाला आता आपण सुरुवात करत आहोत. तर प्रिय भार्ये, पाहिलंच, नेहमी हा असा घोटाळा होतो. अजून आतमध्ये नटत थटत बसलेली दिसते. अरे अरे, 3 तास नटण्याचे आणि 7 तास नाटक करण्याचे दिवस संपलेले आहेत हे तिच्या ध्यानी मनी सुद्धा नाही. त्याचं काय, आजकाल सर्व गोष्टी जोडीनं करण्याचा प्रघात पडलाय. म्हणजे असं बघा, संशोधन करायचं तर ते जोडीनं, डॉक्टरकी करायची तर तीही जोडीनं, एवढंच काय, दिग्दर्शन करायचं तर तेही जोडीनं, आणि वगैरे वगैरे तेही सगळं जोडीलच. तर गंमत काय झाली, या सूत्रधाराच्या कामाकरता आम्हाला बोलवणं आलं. मी विचार केला, सगळेच लोक असं जोडीनं करतात तर आपणही जोडीनंच करावं. म्हणून मी माझ्या प्रिय भार्येला नटीच्या कामाकरता निवडलं. आतमध्ये करतीये काय अजून? ये 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 प्रिय भार्ये, ये. भार्ये, काय आहे? हा एक नमुना. अगं भार्या, असं काय करतेस? आपण रंगमंचावर उभे आहोत
आणि समोर बसलेले रसिक प्रेक्षक आपल्या आतुरतेने वाट बघतायत. अगं बाई, विसरलेस मी. मग काय आज्ञा आहे प्राणनाथ? प्राणनाथ, हा कोण आणखीन नवीनच? आपणच नाही का आर्य? अरे हो हो, विसरलोच होतो मी. त्याचं काय झालं भारी माहितीये का, की सख्या बायकोकडून असा शब्द ऐकण्याची सवयच मोडल्यामुळे थोडा घोटाळा. पण ते जाऊ दे, ते असो. असं तर असो. हा. खरंच हं? आज आपण कोणतं आख्यान सादर करणार आहोत? असं काय करतेस, मी तुला सांगितलं नाही का, सांस्कृतिक पुणे. सांस 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 अवघड आहे. प्रिय, अगं उच्चाराला अवघड असलं ना तरी समजायला तितकंसं अवघड नाहीये. पुणे शहर ही महाराष्ट्राची पारंपरिक सांस्कृतिक राजधानी आहे. या शहरानं नेते दिले, अभिनेते दिले, लोकनायक दिले, तसेच गायकही दिले. बसल्या बैठकीला 90 100 जिलब्या उठवणारे बकासुरी भक्षक दिले, तसेच उत्तमोत्तम शिक्षकही दिले. मोठमोठे शाहीर याच भूमीतले, तसे उत्तमोत्तम कुस्तीगिरी याच भूमीतले. संशोधनासाठी आयुष्य वेचणारे संशोधकही इथलेच. उत्तम लेखक याच मातीत जन्माला आले. अशी कितीतरी उदाहरणं देता येईल. आणि म्हणूनच पुणे शहर ही महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आहे. पण ते सांस सांस ते जे काही मेला असेल ना, त्याचा आणि नाटकाचा संबंध काय म्हणते मी? अगं, असं काय करतेस प्रिय? अत्यंत घनिष्ठ संबंध आहे. कुठल्याही प्रदेशाच्या सांस्कृतिक परंपरेचं प्रतीक म्हणजे तिथलं नाटक. पूर्वी या पुण्यात 2 नाट्यगृह होती. एक टापऱ्यांचं किर्लोस्कर थिएटर आणि दुसरं जबड्यांचं विजयानंद थिएटर. या दोन्ही थिएटर्समध्ये पुण्यातले आणि पुण्याबाहेरचे चोखंदळ प्रेक्षक नाटक बघण्याकरता अलोट गर्दी करत असत. हा, पण एक गोष्ट तुला सांगायची राहिली. त्यावेळेच्या नाटकाचं वेगळेपण म्हणजे त्यावेळेस पुरुषच सगळे स्त्रियांची कामं करत असत. आणि सारखेपण म्हणजे त्यावेळेचे कंत्राटदार सुद्धा पैसे बुडवून पळून जात असत. ते काही का असेना, पण या गोष्टी आठवल्या की मनाची कशी करमणूक होऊन जाते. अरे काय सख्या, किती विड्या ओढतोस? का तुम्हाला काय त्रास भाऊराव? तू शकुंतला ना, तुझ्या बरोबर दुष्यंत करताना विड्यांच्या वासाने नुसतं गुदमरायला होतं. आयला आमच्या नशिबी सगळं असलंच. शकुंतला तसलीच, सुभद्रा तसलीच, आणि भामिनी तर त्याहून 4 पावलं पुढं. नुसतीच आणि धुरकांडी. आपल्याला एवढा त्रास होतो ना तर 4 पावलं दुरून नक्कल बोलावी. बायकांच्या एवढा अंगचटीला जावं कशाला म्हणतो मी? सख्या, आता तू मात्र कमालच करतोस. अरे दुष्यंत शकुंतलेच्या अंगचटीला गेला ना म्हणून तर पुढचं सगळं महाभारत झालं. आणि काय रे हे, तू अजून असाच? साडी चोळी नाही? अरे नटायला घंटा लागतो तुला, घंटा. भगवंतरावांनी मागच्या खेळाचे पैसे दिले तुम्हाला? नाही, सगळे नाही दिले. आज देतो म्हणालेत. मला तर खडकू सुद्धा दिलं नाही मेल्यानं. मागच्या वेळेचे पैसे दे म्हणाव, त्याशिवाय ह्या वेळेला साडी चोळीला हात सुद्धा लावणार नाही, सांगून ठेवतोय. अरे पण थिएटर गच्च भरलंय, पब्लिक पडदे ठेवतील का? त्या भगवंतरावाला म्हणाव तूच ना मग पब्लिक समोर, मी नाही उठणार. अरे सख्या, लोक पैसे मोजून आपल्याला बघायला येतात, त्याला नाही. हो ना, मग आपले पैसे नकोत द्यायला? माजलाय मेला हा भगवंता. अहो परवाच्या दिवशी तर कमालच झाली भाऊराव. परवा नगरला स्वयंवर लावलं आणि रात्रीच्या रात्री कॅश घेऊन पसार किंवा भामटा. हो ना, अहो सकाळी रुक्मिणी कृष्ण सगळे जण आपापल्या नातेवाईकांच्या दारात ओम भवती करत हजर. सर्व्हिस बसचं भाडं तरी पाहिजे का नाही ओचा पदराला? तुम्ही काही काळजी करू नका सखोबा, या वेळेला बरोबर घडतो त्याला. काय दुष्यंतराव, 16 आणि या वेळेला जर का तो निसटला ना तर पिठलं भात खाणार नाही.
अरे तयार झाले का सगळे? 100 वर्ष आयुष्य नाही याला. हा सध्या अरे 9:30 नाटक ना, 10:15 वाजले आणि अजून तू लेंग्यातच. अरे पब्लिक माझ्या अंगावर तेवढा पण ठेवणार नाही ना. आम्ही एक व्रत केलंय भगवंतराव. मागच्या खेळाचे पैसे मिळाल्याशिवाय या खेळाच्या कपडेपाटाला हात सुद्धा लावणार नाही. अरे देतोय की, पैसे कुठे पळून चाललेत का? जातात की, अगदी तुरु पळून जातात. मी स्वतः पाहिलंय. हे पा अरे माझ्या आबरूची लत्तर अशी बुधवार चौकात नका रे धुवायला काढू. अंक पडला की गल्ला आणून तुमच्या ताब्यात देतो, मग तर झालं. म्हणजे वचन म्हणायचं का हे? हो वचन. आता बदला कपडे. मग हरकत नाही. तू कोण रे आज नानू? प्रियंवरा का? नाहीतर काय, आम्हाला कोण शकुंतला करणार? आणि हो भगवंतराव, त्या कमरपट्ट्याचं बघा बाबा काहीतरी. खऱ्या शकुंतलेपासून तो चालत आलेला दिसतोय. माझ्या बाई कमरेला भारी घट्ट होत होतो. गडे शकुंतले, यात कमरपट्ट्याचा काही दोष नाही बरं. वयोमानाप्रमाणे पुष्ट होत चाललेल्या तुझ्या पोटाला दोष द्या हवं तर. चल चालत भेटला. अरे हो, अनुसया कोण धरून आणल्या? भाल्या गुरुवाचा पोरगा तान्या गुरव. पण तो तरी तयार आहे की नाही? तान्या, ए तान्या. मी तयार आहे काका. हा? अरे शकुंतलेची सखी अनुसया ना, आणि पाचुंद भर मिशा. अरे पब्लिक माझे बिन पाण्याने उतरून ठेवतील ना. जा बाजून ये आधी. छे छे, अहो काका, गुदस्ता भूमिकन्या केलं होतं की नाही, तर थिएटरात आमचं पितृदैवत दाढी मिशा साफ केलेलं आणि साडी नेसलेलं सोम माझं स्टेजवर आल्याबरोबर ते सरळ उठले ती आणि दंडकारण्यात घुसले. 1.25 शेरी हाताचा टोला लगवल्याबरोबर माझी एका मुस्काटाची 2 मुस्काट झाली. अंधेरी आल्यामुळे मला काही कळेनाच. आणि रामायणात हा कोण भलताच राक्षस घुसला म्हणून पब्लिकला कळेना. हा गोंधळ. अरे पण दीड शहाण्या, हे स्त्री पार्टीला कसं चालायचं? ते तुमचं तुम्ही बघा, पण मिशीला हात लावू देणार नाही अशी प्रतिज्ञाच केली आहे मी. तर अरे भीष्माचा बापच ना तू. जा आधी, ठेव साडी काढून. आणि हो भाऊराव, त्या नानूला म्हणावं आज अनुसयाची नक्कल तूच बोल. आणि तयार व्हा सगळे, मी 3री घंटात येतो. हे सूता, सारथ्या, या मृगानं बघ आपल्याला कुठल्या कुठे आणलं. आयुष्मान, जमीन उंच सखल असल्यामुळे मला रथ थांबवावा लागला आणि स्वामींना पायउतार व्हावं लागलं. पण तेवढ्यात तो काळवीट कुठं बरं नाहीसा झाला. सूता, तो काळवीट माझ्या नजरेच्या टप्प्यातनं सुटणं शक्य नाहीये. तो बघतो, मान मागे वळून वळून बघतोय. जणू काही माझ्या बाणाच्या धाकानं सगळं शरीर आवरून पुढे झेप घेतोय. श्वासाने थाप लागल्यामुळं तो दमून बघतोय. उंच उड्या मारल्यामुळं जणू पृष्ठभागावर ठरतच नाहीये. पृष्ठभागावर ठरतच नाहीये. पृष्ठभागावर ठरतच नाहीये. सारथ्या, ए सारथ्या, अरे तुझं वाक्य आहे आयुष्यमान आयुष्यमान आयुष्मान. सोडू का बाण? बाणाचं मरू दे, आपलं सावध निष्ठून चाललंय. आता त्याला असा सोडणार नाही, त्याला जिवंतच पकडायला पाहिजे. आता काही क्षणातच तो दृष्टीआड होईल. त्याचा पिता इथं बसलाय ना. हे बघ सूता, एका क्षणात त्याला चांगला लोळवतो. अरे सोड सोड. अरे पण नाटक कसं? नाटकात आले घेऊन प्रेक्षक बघून पैसे सोडून चालला का? कुठं चाललं? पैसे काय पाहिजे? शकुंतला, कणवा, धावा धावा. अरे सोडाले का? काय सोडा? अरे सोडा.
चांगलं धरून ठेवा त्याला. आणि हे बघा, खेळ संपेपर्यंत पकडून ठेवा, नाही तर बांधून ठेवा. आमचे पैसे पडून जातो काय, प्रत्येकाची पै वसूल करू. काय हो, हा शाकुंतल मधला कुठला प्रवेश? हा ना, हा कालिदासाच्या अभिज्ञान शाकुंतल मधला प्रवेश नव्हे, हा आमच्या अज्ञान शाकुंतल मधला प्रवेश आहे. काय, बसा जागेवर. बोल रे शुंभा, बोल. आयुष्मान, खरेच आपल्या बाणाच्या आणि काळविटाच्या रेषेत हे तपस्वी आलेले दिसतात. असं? मग थोडं थांबलं पाहिजे. अर्थात त्यानंतर उरलेला शाकुंतलचा प्रयोग निर्विघ्नपणे पार पडला, फक्त कवी कालिदासाने लिहिलेली विघ्न सोडून. तर असे प्रकार काही नेहमीच घडत नसत. अहो, या इथल्या पुण्याच्याच रंगमंचावर किर्लोस्कर नाट्य मंडळी, गंधर्व नाट्य मंडळी, नाट्य मनवंतर, ललित कलादर्श अशा मोठमोठ्या कंपन्यांनी आपली नाटकं दिमागदारपणे सादर केली आहेत. पण तरी सुद्धा पुण्याच्या एकंदर चोखंदळ प्राणनाथ, थांबलात का असे? नक्कल पाठ नाही का? नाही ग, नक्कल पाठ आहे, पण चोखंदळ या शब्दाविषयी मला जरा शंका आहे. शब्दाविषयी शंका? अगं, काय येणार नाही, शेवटी मी ही पुणेकरच आहे ना. नाट्यप्रेमी असं त्रैलोक्यात डंका मिरवणाऱ्या पुणेकर चोखंदळ रसिक प्रेक्षकांनी नव्या नाटकाच्या प्रयोगाला कधी उदार आश्रय दिलाय असा इतिहास काही मला स्मरत नाही. तावून सुलाखून, चार चौघांना विचारून, वर्तमानपत्रात वाचून, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पास मिळणार नाही अशी खात्री झाली की मगच तिकीट काढायला जाणारी इथली ही परंपरा. मग मला सांग, यांना चोखंदळ म्हणायचं का नुसतीच खळखळ म्हणायचं? नसत्या शंका काढून नको ते प्रश्न उपस्थित करण्याचं टाळावं गडे. ठीक आहे, जशी तुझी मर्जी. हा, पण हेच पुणेरी चोखंदळ प्रेक्षक त्यांनी जर एकदा मनात घेतलं तर एखाद्या कार्यक्रमाला, एखाद्या नाटकाला, एखाद्या उपक्रमाला अशी काही औदार्य असताना मदत करतील काही विचारूच नको. अर्थात त्यात रसिकतेचा भाग किती आणि प्रतिष्ठेचा भाग किती हा भाग नंतरचा आहे. आता एक मला सांग, सवाई गंधर्व संगीत उत्सव हे पुण्याचं भूषण आहे की नाही? या कार्यक्रमाला पुण्यातूनच नव्हे, देशातूनच नव्हे तर परदेशातूनही संगीत रसिक येतात, गाणं ऐकतात आणि मनानं तृप्त होऊन निघून जातात. कारण सवाई गंधर्व महोत्सव हा पुण्याचा सन्मान आहे, ते पुण्याचं भूषण आहे. रसिको, असाच एखादा संगीत रसिक आपल्याला कधी भेटला होता का? नाही ना? बघा ना हे सॅम्पल. पण अप्पा, कालची ती रात्रीची भेळ मात्र काही जमलेली नव्हती बरं का. काय बळवंतराव, हल्ली रस्त्यात लक्ष दिसत नाही आपलं. नमस्कार अप्पासाहेब, नमस्कार. मी बघितलंच नाही तुम्हाला. अहो, आम्ही तेच म्हणतोय, आम्ही पण तुम्हाला पाहिलं नाही. परवा रात्री नाही, काल रात्री नाही. रात्री मला कुठे शोधत होता तुम्ही? वेळ घेऊन पेडगावला जाऊ नका बळवंतराव. अहो, आम्ही बोलतो ते सवाई गंधर्वच्या कार्यक्रमाविषयी. दोन्ही दिवस तुम्ही तिथे हजर नव्हतात. अरे हो, विसरलोच होतो मी. काल मला रात्रपाळी होती ना. काहीतरी कारण सांगू नका बळवंतराव.
अहो दांडी मारायची का मला? मी तर म्हणतो वेळ पडली तर नोकरीचा राजीनामा द्यायचा, पण सवाई गंधर्व चुकवायचा नाही. छान छान. पण गायलं काल कोण? गायले आपलं ते हे हो अगदी नाव तोंडावर आहे बघा माझ्या. कोण हो आप्पा ते? कोण सांगा तुम्हीच. अहो खान साहेब, आपले दानपट्टेवाले. अरे वा, छान. सुरेख झालं असेल नाही गाणं? सुरेख सुरेख, अहो अप्रतिम म्हणा. त्या ताना काय, त्या पलट्या काय, तुम्ही काही विचारूच नका बळवंतराव. अहो बिनपगारी रजा काढली आणि पुढचं तिकीट काढलं, पण पैसे मात्र वसूल झाले. वा वा वा, असे गायले असे गायले, सगळा महिला वर्ग मंत्रमुग्ध. मी तिकडेच पाहत होतो ना. अरे वा, पण कोणता राग गाला खासाहेबांनी? राग म्हणजे तसा राग वगैरे काही दिसला नाही चेहऱ्यावर. चांगले खुशीत आऊ करत होते की. तो राग नव्हे वसंता, तो आपला नेहमीचाच सरस्वती क्रीडा मंदिरात गायला होता तो आभागी कानडा का असाच काहीतरी होता. अभागी कानडा? अहो हे तर त्या गवयाचं नाव असेल. असेल, पण गायले बाकी मस्त. मी काल पहाटे 4ला घरी आलो ना. हत्तीच्या, अरे मग डायरेक्ट तिकडेच यायचं नाही का? अहो 4 नंतर तर तिकीटच काढावं लागत नाही काय वशा. आणि पहाटे 4 वाजता तो नवरे गरम गरम चमचमीत बटाटे वडे घेऊन आला, आणि तिकडं तो धोतरवाला बसला की ते वाद्य खाजवायला. सतार सतार म्हणतात. तेच ते. तुम्हाला सांगतो बळवंतराव, कलकत्त्यावरनं पंडितजी आले होते. असं? अरे काय सुंदर सतार वाजवली त्यांनी. हा हा हा, वा. पण बळवंतराव, तुम्ही मात्र सतार चुकवलीत. हा. सतार चुकवलीत. हो. पण आप्पा, मला एक कळलं नाही की त्या पंडितजींना आपल्याला किती वेळ सतार वाजवायची हे अगोदर माहित असेल ना? अर्थातच. अरे पण त्याचा इथे काय संबंध? इथे काय संबंध? आप्पा, पहिल्यांदा त्यांनी आपलं ते ट्याव 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 असं करत 20 मिनिटं काढली. त्याला विलंबित काहीही म्हणा, पण आहे तो एक वेळ काढण्यातलाच प्रकार. आणि मग शेवटी वेळ उरला नाही म्हणून आपलं घाईघाईनं वाजवून संपवलं. आता याला काय म्हणायचं? बरं बळवंतराव, घरी जाऊन झोपीन म्हणतो. जागरण झालेलं आहे. आज तरी या. नाही, पण मी काय म्हणतो आप्पा, चला चला. अशा या रसिकतेचं लोणचं घालून मुरवून ठेवलेलं पुण्यातल्या तुम्हाला प्रत्येक घरात आढळेल. पण प्राणनाथ, काय? सांस सांस सांस. जमेल जमेल जमेल. काय मेला शब्द तो? अगं संस्कृती. त्यामध्ये एवढं सगळं येतं? अगं हे काहीच नाही तर व्रतवैकल्य, सणवार, परंपरा अशा अनेक गोष्टींचा त्यात सहभाग असतो. पण काय माहिती प्रिये, या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्या रसिक मायबापांशी बोलण्याकरता आपल्याला पुढच्या आठवड्यापर्यंत वाट बघावी लागणार आहे. काय खरं की नाही? तर तोपर्यंत पुनरागमनायच.